हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडणारा कुरकुरीत असा उपवासाचा साबुदाणा वडा. ही रेसिपी अगदी सोपी आणि काही साहित्यामध्येच तयार होते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम साबुदाणा 6 ते 7 तास भिजवून तो मोकळा करून घ्या. सगळ्यात आधी भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. त्यानंतर हिरवी मिरची आणि जिरे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. आता एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे, त्यामध्ये एक उकडलेला बटाटा, कुटलेली हिरवी मिरची आणि जिरे, चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये बारीक केलेले शेंगदाणे घालून हे सगळे मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळे मिश्रण एकजीव झाले की त्याचे छोटे छोटे गोळे करून वड्याचा आकार देऊ. साबुदाणा वडा क्रिस्पी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा हा आपल्याला जास्त भिजवायचा नाहीये. तो जास्त भिजला की वडा तेलकट आणि मऊ होतो. दुसरी गोष्ट म्हणजे वडा करताना साबुदाण्यात अजिबात पाणी राहू द्यायचं नाहीये. त्यामुळे वडा क्रिस्पी होत नाही. आता एका कढईमध्ये तेल गरम करून हे वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. वडे तळताना तेल खूप थंड किंवा गरम नसावे. मीडियम आचेवरती वडे तळल्यास तो इव्हनली क्रिस्पी होतो. अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे वडा करताना यामध्ये बटाटा फक्त बाइंडिंग पुरता वापरायचा आहे. बटाट्यामुळे वडे खूप मऊ होतात. मस्त असा वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा आपला साबुदाणा वडा तयार आहे. गरमागरम असा हा साबुदाणा वडा आणि दह्याची चटणी हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.